आज मी लवकर उठून घेतल्या होत्या भाकरी बनवायला. सांगते समोर काय झालं ते. नमस्कार फ्रेंड्स. तर मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या आणि लवकर साऱ्या भाकरी उरकवून आम्हाला कुठे बाहेर जायचं होतं. भाकरी थोड्याशा विस्कटलेल्या दिसतील पण त्याच्यावर लक्ष नका देऊ. तर भाकरी झाल्या, सर्वांनी जेवण करून घेतलं होतं आणि आई थोडी कामात होती म्हणून आज मी स्वयंपाक करत होती. तर आम्ही सगळे तयार होऊन छानपैकी निघालो. येणं तर चेहरा दाखवला नाही, पण ही मात्र चेहऱ्याला प्रत्येक जागेवर हिचा चेहरा घ्यावाच लागतो. असं बघा, रोड किती खराब आहे. आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल. तर हे मस्त असा नदी बघत फुल बघत आम्ही गेलो आणि समोर काय दिसतं ते पहा. मी, माझी आई, माझी बहीण आणि मामाची मुलगी, माझ्या मामाची मुलगी छोटी आहे, ती आमच्या इथे राहते. तर आम्ही चौघीजण जात होतो देवाला. तर माझ्या आईला इथून चालायची एवढी भीती वाटत होती आणि मी हिचा हात पकडून हिला नेत होती. कारण का माझी आई मला ओरडत होती की हिचा हात सोडू नको म्हणून मी हिचा हात पकडून हिला नेत होते. पहा मी कसं पकडला. आणि समोर बघा इथे साप आहे, ते तुम्हाला दाखवेल. आणि लगेच त्या मुलाने खाली उडी खाल्ली तर ते साप निघून गेला तिथून. हे बघा साप इथून चाललेलं दिसतो, एकदम पाण्यात मधामध्ये घेत होतो. हे बघा. आणि असली नाग होता फ्रेंड्स ते, आणि खूपच भारी होता म्हणजे दिसायला. हे महादेवाचं मंदिर तामशामधलं प्रसिद्ध मंदिर आहे. इथे रोज भजन कीर्तन गायन सर्व काही होतं आणि तामशातलं प्रसिद्ध मंदिर. तामसा गाव कुठे आहे हे तर सर्वांना माहितीच असेल. हे आमचे महादेव. इथे आम्ही आरती केली आणि नंतर निघालो समोर देवाकडे. तर रोड इतका खराब होता गाईज, कारण का आम्ही नाही का शेताच्या रोडनी जात होतो. शेतातली वाट असते ना, त्या रोडनी जात होतो. ही ठुमकं चालत होती समोर. मी हिच्या मागे आरामाने जात होते, कारण का माझी चप्पलला हिल होती आणि ते थोडंसं खालीवरी आलं ना की लगेच अडखळत होतं. त्याच्यामुळे मी आरामाने चालत होती. समोरची बघा नखरेच संपत नाहीत. ओढणी हातावर आलं स्पेशल, आणि माझी आई माझ्या मागे चालत होते आणि हे दोघी समोर चालत होत्या. बघा त्याची ओढणी बघा ना थोडंसं तुम्ही. ही हिरवीगार शेती बघत आम्ही निघालो होतो महादेवाला. तर महादेव कुठला आणि कोणता आहे आणि कसा प्रसिद्ध आहे ते मी तुम्हाला समोर सांगेन. ही मस्त आम्ही चालत होतो. खालीवरी दगडे वगैरे होती आणि या रोडला खदानी पण खूप आहेत. तुम्हाला मी खदान दाखवेल. खदान म्हणजे पाणी राहतं त्याच्यामध्ये साठवून. गणपती वगैरे दुर्गादेवी राहते तेव्हा याच्यामध्ये पाडले जाते, कारण का याच्यामध्ये खूप पाणी साचते तेव्हा त्या टायमाला म्हणून, आणि खूप जास्त खोल राहते. हा रोड जे आहे ते मेन रोडून ॲटो वगैरे येते देवाला, ते रोड आहे. आम्ही मधातल्या रोडून आले आणि ते मेन रोड आहे. पण आमच्या घरापासून मधातल्या रोड जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही मधातूनच येतो. आता जे दुरून येते, ज्यांना माहिती नाही ते डायरेक्ट रोडने येतात. तर आम्ही चालले होते प्रसिद्ध बारालिंगाला. समोर तुम्हाला थोडंसं टॉक दिसत असेल. बारालिंग हे तामशात राहणाऱ्या किंवा तामशामध्ये जवळपास जे लोक राहतात नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांना सर्वांना माहिती असेल. दूरच्यांना पण माहिती असेल असं राहतात की खूप जण तामशामधून दूर गेलेले आहेत त्यांना पण. तर प्रसिद्ध मंदिर आहे. वर्षाला एकदा जत्रा होते, ती संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मोठी पद्धत होते भाजी भाकरीची. तर तिथे आम्ही जात होतो. आम्ही नेहमीच जातो कारण का आम्हाला ते जवळ आहे. आणि तामशामधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे देवाचं, एक पवित्र ठिकाण आहे, ज्योतिर्लिंगामधलं एक ठिकाण आहे ते. आणि हे बघा मी खदान दाखवली होती ना, प्रत्येक जागेवर तशा खदानी आहेत. शेताच्या रोडनी ना प्रत्येक जागेवर तशा खदानी दिसतील तुम्हाला. एखादं शेत सोडलं तर प्रत्येक दुसऱ्या शेतामध्ये खदानी विहिरी खूप जास्त. हे बघा हे मागे काय करत चालत होते की मी माझी समोर व्हिडिओ काढत निघाली होती. आणि काय खरं सांगते मी खूपच जास्त थकली होती. पाय पण खूप दुखत होते, कारण का मी चालत नाही सहसा. चालत नाही म्हणजे कसं कॉलेज वगैरे राहते तर बस इथून एवढ्यामध्येच राहते, असं दूर कधी जात नाही ना. आणि माझी आई म्हणत होती चला फास्ट लवकर चला. तर हे बघा मंदिर आले मंगल कार्यालय. आणि बारालिंगामध्ये यावर्षी नवीन एक हॉल झालेला आहे मंगल कार्यालय. ते दिसत असेल तुम्हाला समोर ऑरेंज कलरमध्ये ते मंगल कार्यालय.
आणि हिला ब्लॉगमध्ये यायचं असतं म्हणून समोर समोर चालते माझ्या. ठीक आहे गाईज, बघा किती मोठं मंगल कार्यालय झाले आणि मंदिर पण खूप मोठं आहे आणि पाण्याची वगैरे व्यवस्था भरपूर आहे. आणि ह्याच्या मागेच गौतम तीर्थ आहे, तिथं आपण नंतर तर इथं आता बायाला आणि एरवी पण इथे पब्लिक राहते. सोमवारी वगैरे पण जेवायला राहते. म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक घर म्हणजे पंगत राहते. तर इथे जेवायला वगैरे राहते. हे बघा समोर मंदिर किती सुंदर त्यांनी डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं. आता ते पूर्ण डेकोरेशन काढलं, जत्रेचं होतं ते. तर इथं आम्ही चप्पल सोडली आणि आम्ही चाललो मंदिरामध्ये. काय झालं? खूप लोक येत असतात, जात असतात, असं असतं. बसायचं त्यांना बसायलाही परवानगी आहे, असं काही नाही की या मंदिरामध्ये बसता येत नाही वगैरे असं राहते ना बऱ्याच जागेवरती बसता येत नाही. हे बघा किती छान मस्त आहे. असं एवढं शांत वाटते इथं गेल्यानंतर, मला तर खूप भारी वाटते. तुम्ही पण कधी इथे या. हिला घंटी वाजवताच येत नाही आणि हिचे प्रयास असेच फेल जाते. बघून होईल मोठी, किती दिवसापासून एवढी दिसत आहे. तर यांना काढायचे होते फोटो काढले नंतर आम्ही केली आरती. थोडंसं. आणि फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे जे पिंड आहे ना मधातली, ते वरचं तर येलो कलरचं जे पितळचं लावलेलं आहे ते वरचं वर्कआउट आहे, पण मधातलं आहे ना पूर्ण दगडाचं आहे, प्युअर दगडाचं आहे. आणि हे मधातलं जे गोल आहे तिथे त्याच्या मधातून वर्षाला एकदा पाणी येते आणि पूर्ण मंदिर खालचं असं बुजून जाते. वर्षाला एकदा तिथून पाणी येणार म्हणजे येणारच. माहिती नाही त्याच्या खाली काय आहे ते, पण पाणी येते. आणि हे बाहेर जे 12 ज्योतिर्लिंग असल्यासारखे आहे, त्याची पूजा केली, आरती केली. नंतर आम्ही ॲटोने निघालो गौतम तीर्थला. तर इथं पहिले जसं त्याला गौमाताचं दर्शन झालं, त्याच्यानंतर अशी चिमुकली पिलं बघून आम्ही नंतर गेलो देवदर्शनाला. आणि इथे गौतम तीर्थ म्हणजे एक देवीचे स्थान आहे, जिथे रामाने बाण मारला होता. ते मी तुम्हाला कुंड दाखवते. हे बघा मंदिर. तर इथं परिवार राहते, त्याच्यामुळे हे असं दिसत आहे. आणि इथे एक मोठा मारुती आहे, ज्याची मूर्ती खूप मोठी आहे. हे बघा, पत्राचं शेड बांधलं आहे आता सध्या, पहिले काही नव्हतं, आता पत्राचं शेड वगैरे बांधलं. हे झाड जे आहे ते खूप जुनं आहे. आणि हे बघा देवीची मूर्ती किती सुंदर दिसते, जसं काय साक्षात ते आपल्याकडे पाणी पडलो. मग आम्ही इथे थोडीशी आरती केली. जय देवी जय देवी. आणि आमच्यासोबत एक दोन बाबी पण होत्या, भैया पण होत्या. त्यांच्या ॲटोमध्ये आम्ही गेलो, त्यांनी पण आलते होते देवाला. तिथे आरती केली आम्ही देवीची. आणि देवीपाशी हमेशा गर्दी राहते. काय मोजके दिवस जे राहते ते खूपच जास्त गर्दी राहते. पौर्णिमा वगैरे नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी राहते. आणि इथे खूप भारी वाटते. साईडला विठ्ठल मूर्ती आहे आणि या साईडला महादेवाचे. तर आम्ही तिथून निघलो. तर बघा हे दरवाजा किती लहान आहे. इथं लागायची एवढी जास्त भीती आहे पहिलेपासून आहे, म्हणून तसंच ठेवला, फक्त वरी फरशी वगैरे लावली. बाहेर आल्यानंतर आम्ही हे महादेवाचं दर्शन केलं. आईने इथे पण आरती केली. मग आम्ही इथे महादेवाचं दर्शन केलं. आणि या कुंडाची प्रसिद्ध गोष्ट म्हणजे हे रामाने बाण मारलेला कुंड आहे. आणि इथे एनी टाईम पाणी राहतं. थोडंसं का राहणं पण पाणी राहतं. आणि पावसाळ्यामध्ये तर पूर्ण वरच्या पाण्याने भरून जातं. नंतर मग आम्ही तिथून दर्शन घेतल्यानंतर हे सरकारी दवाखाना आहे आमचा. आणि इथे बांधकाम सुरू आहे, खोल्या वगैरे बांधकाम सुरू आहे. कारण का इथं 2-3 खोल्या होत्या, पण कमी पडत होत्या, पेशंट वगैरे जास्त आले का, त्याच्यामुळे बांधकाम सुरू आहे. आणि समोर थोडीशी हॉटेल्स पण झालेले आहे, पहिले नव्हते आता झाले. कमान वगैरे छान बांधण्यात येते, इथं बांधकाम सुरूच आहे. आणि हा बघा रोड. आणि इथून समोर मी तुम्हाला दाखवते, आमच्यामध्ये मंगल कार्यालय आणि हवेली. हे जे समोर दिसत आहे ऑरेंज कलरमध्ये ते आहे मंगल कार्यालय. मंगल कार्यालय आमच्यामध्ये 2 आहे आणि हवेली 1 आहे. हवेली म्हणजे सर्वात मोठं हॉटेल आहे तामशामध्ये. मधामधून पण भारी आहे आणि इव्हेंटला पण ते हॉटेल दिले जातं. तर आम्ही ते पाहत हे बघा, हे आहे हवेली आणि आनंद लॉन्च. आणि त्याच्या पाठीमागे एक आहे दुसरी एक लॉन्च आहे, त्याच्या सावली ते लॉन्च. नंतर मग आम्ही ॲटोने गावाकडे. हे बालाजीचं मंदिर आहे. समोर ते समोरच्या साईडला दाखवतो मी तुम्हाला. हे बालाजीचं मंदिर आहे. ते आमच्यामध्ये बालाजी मंदिर पूर्ण जर विचारलं तुम्ही तरी पण ते तुम्हाला डायरेक्ट सांगतो. बालाजी मंदिर खूप मोठं आहे. आणि इव्हेंट बघितला, लग्न बघितला, स्वस्तामध्ये लग्न आहे आणि चांगलं पाणी वगैरे खूप ठिकाणी आहे तिथे लग्न वगैरे स्वस्तामध्ये. एक आम्ही थांबलो, आले होते.
तर हे बघा बालाजी मंदिर खूप मोठं आहे. लग्नाला आरामाने पाहुणे वगैरे व्यवस्थित बसू शकतो. हे बालाजी मंदिर बघा समोर. आणि हे छोटंसं गणपती मंदिर पण आहे. मस्तवरी लक्ष्मी सरस्वती देवी आणि भारत माता त्याच्या तुमच्या मूर्त्या आहेत. आणि बालाजी देवी ओढून राहते आणि